नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। सरकारचा नवीन जी.आर. आलेला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत जे काही कर्मचारी कंत्राटी स्वरूपात काम करत होते तर त्यांना आता सरकारमध्ये सरकारी नोकरी जी आहे तर ती मिळणार आहे। त्यांचा आता परमनंट जे आहे तर ते होणार आहे, तसा जी.आर. आलेला आहे। तर याच्यात कोणत्या पदांचा समावेश असू शकतो आणि जे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर समुदाय आरोग्य अधिकारी आहे तर त्यांचा देखील परमनंट होणार आहे का, या सर्वांविषयी माहिती जी आहे तर ते पाहणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी समुदाय आरोग्य अधिकारीची पुन्हा एकदा जाहिरात जी आहे तर ती आलेली मित्रांनो, खूप चांगली जाहिरात आलेली आहे। 1900+ पदांसाठी जाहिरात आहे। याच्यासाठी जे कोणी उमेदवार म्हणजे BAMS, BUMS, BSc नर्सिंग आणि BSc हेल्थ कम्युनिटी असे जे उमेदवार असतील, जे अप्लाय करत असतील त्यांच्यासाठी तयारी करून घेण्यासाठी संपूर्ण लाईव्ह स्वरूपाची बॅच मित्रांनो तयार केलेली आहे। संपूर्ण तुमची 100 गुणांची 100 प्रश्नांची पुरेपूर तयारी करून घेतली जाणार आहे। अभ्यासक्रमानुसार कोर्सची रचना असणार आहे। 1499 + GST या प्राइस मध्ये तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। बॅचला एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा। तसेच हा नंबर दिलेला आहे, याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती जी आहे तर ते घेऊ शकतात। बघा, नुकताच 4 नोव्हेंबर 2025 रोजी आचारसंहिता येण्याच्या थोड्या जस्ट आधीच हा जो जी.आर. आलेला होता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित पदावरील समावेशनाबाबत म्हणजे काय की त्यांना आता सरकारमध्ये समावेशन त्यांचं केलं जाणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेला हा जी.आर. होता। बघा, ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालेली आहेत अशा लोकांना काय केलं जाणार आहे की आरोग्य विभागातील जे काही मंजूर समकक्ष म्हणजे त्यांच्याशी निगडित म्हणजे इथं फार्मासिस्ट असेल तर तिथं पण फार्मासिस्टला दिलं जाईल, त्याला असं नाही की तिथं लिपिकला दिलं जाईल, तसं नाही। मंजूर समकक्ष पदांवर त्यांना जे आहे तर ते दिलं जाणार आहे। आता याच्यामध्ये असा फॉर्म्युला त्यांनी केलेला आहे की समजा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये 100 जागा रिक्त असतील तर तीच जागा या NHM चे कर्मचारी यांच्याकडून भरायची आणि 70 जागा याच्यासाठी सरळ सेवा म्हणजे आपली TCS IBPS जाहिरात जी आहे तर ती काढायची मित्रांनो, त्याच्या माध्यमातून हे पद भरले जातील। आता सामान्य प्रशासनाने विभाग सांगितलं की असं काही डायरेक्ट समायोजन करता येणार नाही, त्याच्यासाठी शासनाने काय केलं की एका वेळची विशेष बाब म्हणून याला मान्यता जी आहे तर ती देण्यात आली। ऍक्च्युली सुरुवातीला फक्त आरोग्य विभागातील जागांवरच सांगितलेलं होतं, परंतु सरकारला माहिती आहे की एवढे सगळे कर्मचारी बसणार नाहीत, म्हणून सरकारने त्यांची मागणी मान्य केली आणि 2 डिपार्टमेंट मध्ये तुमचं समावेशन होणार आहे। एक सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दुसरं ग्राम विकास विभाग अंतर्गत ज्या काही आरोग्याच्या सुविधा येतात त्या, म्हणजे 2 डिपार्टमेंट मध्ये तुमचं समावेश योजन जे आहे तर ते करण्यात येणार आहे। दोन्ही डिपार्टमेंट पैकी कोणते डिपार्टमेंट तुम्हाला मिळू शकतं। आता हे समायोजन कसं करावं याच्या संदर्भात आहे ना एक समिती पण स्थापन करण्यात येणार आहे, कारण की समायोजनाचे निकष ठरवण्यासाठी एक समिती शासनाकडून उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि ती या संदर्भातले निर्णय घेणार आहे। त्यासोबतच मागील महिन्यामध्ये म्हणजे जवळपास 14/3/2024 रोजी 10 वर्ष तुमचे कंप्लीट पाहिजे, त्यावेळी मागील महिन्यामध्ये जो काही तुमचा पगार होता त्याचा पुढची जी काही स्टेप्स असेल तर तुम्हाला ती वेतन श्रेणी जी आहे तर ती इथं लागू करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्या काही काटेकोर सुविधांचं पालन करण्यात येणार आहे। बघा, 14 मार्च 2024 रोजीच ऑलरेडी 70 आणि 30चा फॉर्म्युलाचा जो जी.आर. होता तर तो ऑलरेडी आलेला होता। आता त्याच्यामध्ये ते सगळ्या काही गोष्टी इथं सांगितलेल्या होत्या। आता NHM अंतर्गत जे काही महत्वाची पदं भरली जातात तर त्या सगळ्यांचं समायोजन होऊ शकतं। बघा, मेडिकल ऑफिसर असेल, आयुष MOSL आयुष वैद्यकीय अधिकारी ज्याच्यामध्ये गायनाकोलॉजिस्ट, पेडियाट्रिस्ट, भूलतज्ञ, फिजिशियन्स हे पदं असतात। त्याच्यानंतर काही पॅरामेडिकलची आणि टेक्निकलची पदं असतात, जसं की कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, स्टाफ नर्स, ANM, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, काउन्सलर, एक्सरे टेक्निशियन, ECG टेक्निशियन। त्याच्यानंतर आशा वर्कर्स असतात, हे NHM कडनं भरली जातात। त्याच्यानंतर प्रोग्राम मॅनेजर, अकाउंटंट, डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रोग्राम असिस्टंट, तर ही सगळी पदं भरली जातात। आता याच्यापैकी कोणत्या पदांचं होतं तर ते आपल्याला येणाऱ्या कालावधीत जी.आर. मध्ये जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे। बघा, आशा वर्करचं होतं नाही होतं ते जी.आर. मध्ये बघायला मिळणार आहे। फॉर एक्झाम्पल इथं काही पद आहेत, फॉर एक्झाम्पल अकाउंटंट ही पद आहेत, तर शासनामध्ये अकाउंटंट शक्यतो नावाचं पद नसतं, लेखापाल नावाचं शासन भरत नाही। मे बी यांना लिपिक वर समकक्ष दिलं जाऊ शकतं किंवा काहींना आरोग्य सेवक हे जे पद आहे ना मित्रांनो, या आरोग्य सेवक पदावर खूप सारे उमेदवारांना खूप सारे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचं समायोजन जे आहे आरोग्य सेवक पदावर किंवा लिपिक पदावर करून जे आहे तर ते केलं जाऊ शकतं। आता सीओच्या पदाबाबत काय, तिथं काय म्हटलेलं आहे की 14/3/2024 रोजीला 10 वर्ष सेवा पूर्ण पाहिजे, परंतु जर आपण पाहिलं तर सीओचे पद हे काहीच वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेले। मी देखील काही सीओची जी आहे चर्चा केली, त्यांचं म्हणणं की आमची 10 वर्ष सर्व्हिस पूर्ण होत नाही, सध्या तरी आम्हाला या लॉट मध्ये संधी जी आहे तर ते मिळणार नाही, त्याच्यासाठी त्यांना थोडे वेगळे प्रयत्न करावे लागले
लागणार आहेत. महाराष्ट्रामध्ये जानेवारी 2019 मध्ये जवळपास 5716 पदांची सीएचओ ची पहिली जाहिरात आली होती. सीएचओ ची ट्रेनिंग झाली, मग सीएचओ ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिस करायला लागला, म्हणून यांचे 10 वर्ष पूर्ण होत नसल्याने सध्या आता तरी या जीआर नुसार त्यांना जे आहेत तर ते सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. 2005 मध्येच आपलं राष्ट्रीय आरोग्य अभियान हे राबवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर आयुष्मान मंदिरे, आयुष्मान आरोग्य केंद्र हे सगळे काही सरकारने सुरू केलेली होती. त्याच्यामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हा जो आहे ना कणा आहे, या एनएचएमचा हा एक महत्वाचा कणा आपल्याला इथं जो आहे तर तो सीएचओ बघायला मिळतो. पण या सीएचओचं याच्यामध्ये होणार नाही, पण येणाऱ्या कालावधीत या सीएचओ बाबत देखील शासन एक जीआर काढून यांचं देखील समायोजन जे आहे तर ते करू शकतं. म्हणून जी काही आता दुसरी ऍड आलेली आहे, जे कोणी बीएमएस, बीएएमएस, बीएससी नर्सिंग, बीएससी हेल्थ कम्युनिटी वाले असतील तर त्यांनी नक्की अप्लाय करा, नक्की जॉईन करा. येणाऱ्या कालावधीत अशाच पद्धतीने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं देखील समायोजन हे होऊ शकतं. म्हणून तुम्ही आजच या बॅचच्या माध्यमातून तुमची तयारी जी आहे तर ती करू शकतात. याचे डेमो सेशन आपण आपल्या ऍप युट्यूबला जे आहेत तर ते सुरू केलेले आहेत. बाकी याचे काही फ्री डेमो सेशन्स पण तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळतील. काही समस्या असेल, काही जाणून घ्यायचं असेल, हा नंबर आहे, याला देखील तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.